तर काय म्हणता मंडळी, रोजच्यासारखंच भेटत आपण नवीन एका ब्लॉकमध्ये. तर आजचा ब्लॉक करायचा असा विषय होता की आम्ही चाललो होतो शिंदखेडमध्ये कावड. आपण शिंदखेडमध्ये जर पोहोचलो होतो तर हे आहे मोरेश्वर महाराजांचं मंदिर शिंदखेडमधलं. जास्त टाइम न लावता आम्ही लवकरच मंदिरामध्ये प्रवेश केला. त्यानंतर आम्ही मंदिरामध्ये प्रवेश करून नंदीश्वर महाराजांचं दर्शन घेतलं. मंदिरात आल्याचं जरासं मंदिर पाहून घेतलं, काही शूट काढले. आपले गडी राहिले मागे मागे आले ना हो आपल्या मागे. त्यानंतर आम्ही मोरेश्वर महाराजांचं पण दर्शन घेतलं. मंदिरात गर्दी तर लय होती, उभं राहायला जागा नव्हती. त्यानंतर जास्त टाइम न लावता आम्ही बाहेर आलो. बाहेर जरासा 1-2 फोटो काढले. चला मग बाकीचं मंदिरही पाहून घेऊ. हे मंदिराचं प्रवेशद्वार आहे. त्यानंतर आपल्याला अजून एका मंदिराला भेट द्यायसाठी जायचं होतं. त्यासाठी आपण टाइम न लावता लवकर बाहेर निघालो. त्यानंतर आलो होतो श्री मोठे महादेव संस्थान शिंदखेड. इथं आल्या आम्ही पहिले कावड तर पूर्ण बांधून घेतली होती. त्यानंतर आम्ही आमचे गडवे बांधून घेतले आणि लवकर निघून आलो, पण की आमचं दूरही जास्त जायचं होतं. त्यानंतर आम्ही काही किलोमीटर चालल्यानंतर आम्ही आलो होतो कापशीमध्ये. तर कापशीमध्ये आल्यानंतर आम्ही कावड उभी केली आणि मंदिरामध्ये दर्शन करायसाठी गेलो. नेमकं हे मंदिर आहे तरी कोणतं, तर हे आहे गणपती महाराजांचं मंदिर कापशी तलावाजवळ. बाकीच्यांचं जेवण होईपर्यंत आपण सगळे व्हिडिओ काढून घेतले. आल्यानंतर सगळ्यांनी हातपाय धुवून मस्त जेवण करून घेतले. व्हिडिओ काढणं झाल्यानंतर निघालो आम्ही बाहेर कावड होतो. तिथून नंतर काही किलोमीटर चालल्यानंतर परत आम्ही एक स्टॉप घेतला. तिथे थांबून आम्ही थोडासा नाश्ता वगैरे केला आणि डबल कावड घेऊन निघालो होतो आम्ही रस्त्याने. आता जास्त दूर काही चालायचं नव्हतं, आपलं गाव जवळच आलो होतं. आपलं थांब्याचं ठिकाण काही किलोमीटर अंतरावरच होतं. मग त्या ठिकाणाहून मस्त आम्ही कावड उभी करून दिली आणि नदीवर चाललो गेलो आंघोळीसाठी. त्या आंघोळ केली आणि मुक्काम केला. त्यानंतर सकाळी उठून आम्ही महादेवाला जल चढवण्यासाठी निघालो. थोडंसं चालल्यानंतर आमचं मंदिरही जवळच आलो होतं. मग मंदिरामध्ये जाऊन आम्ही कावड उभी करून दिली आणि मित्रमंडळी सगळे एका जागेवर जाऊन बसून राहिले. एक गडी आपल्या मागेच राहिला होता. तो आल्यानंतर जे आमचं कावडचं पाणी होतं ते आम्ही महादेवाला चढवलं. चला मग मित्रांनो, आजच्यासाठी एवढं भेटू आता पुढच्या ब्लॉकमध्ये.